नमस्कार, मी शामराव मोकाशी. महाराष्ट्रातील सर्व रिक्षावाल्यांनी हा व्हिडिओ ऐकायचा. खाली ओला कोलांचं भाडं वाढवत नाही आणि डॅशबोर्डला दिसत हा विषय सोडून द्या. शासनानं मीटरप्रमाणेच हा व्यवसाय करायचा असतो. शासन भाडं ठरवून देतो. ते मोटर कॅब म्हणून ह्या बेकायदेशीर सगळ्या महाराष्ट्रात मोटर कॅब चालतात. म्हणजे पर्यटक परवान्याच्या गाड्या, त्यांना कुठलाही स्थानिक व्यवसाय करायचा अधिकार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांची खाली बोंबाबोंब ओला कोला त्याची उगत प्रसिद्धी करतायत आणि सांगतायत त्यानं भाडं वाढवून दिलं पाहिजे. हा ओला कोला कोण आहे? हा एक माफिया आहे. त्यानं ॲप तयार केले आणि ह्या गाड्या जोडलेल्या आहेत आणि बेकायदेशीर ह्या गाड्या स्थानिक व्यवसाय करतात. प्रथम कारवाई ही पर्यटक परवान्यांच्या गाड्यावरती झाली पाहिजे. ओला कोलाला कुठलाही अधिकार नाही, कोण त्याला जमेत बी नाही, हे मात्र प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे. लोक म्हणतात की मग हे चालतंय कसं ना, असं चालतं. बेकायदेशीरपणे चालतंय आणि त्याला कायद्याच्या कक्षेत येणारच. पण पर्यटक परवान्याचं भाडं शासनही ठरवू शकत नाही, तसा कायदा आहे. शासनाला एखादा कायदा करावा लागेल आणि हे उगाचच गावभर वरडावरड करतायत, दंगा नुसता करतायत आणि रिक्षावाल्याला त्याच्यात घसटतायत. रिक्षावाला गेला बाईक टॅक्सी तर बेकायदेशीर ते येईल, पण प्रथम रिक्षावाल्यांना खरी अडचण आहे, बाईक टॅक्सीची नाही. रिक्षावाल्याला खरी अडचण आहे त्या ह्या पर्यटक परवान्यांच्या गाड्यांच्या. ह्या बेकायदेशीरपणे गाड्या चालतात. महाराष्ट्रातील मराठी लोकांनी पर्यटक परवान्याच्या गाड्या घेण्यापेक्षा काळी पिवळी रिक्षा टॅक्सी घ्या, मीटरनं व्यवसाय करा. ह्या बेकायदेशीर गाड्या आहेत, त्या 8 वर्षानं तुमच्या कॅन्सलमध्ये जातात, हे मी लक्षात ठेवा. हा पर्यटक परवान्याच्या गाड्या बेकायदेशीर आहेत आणि ह्यांना कुठलाही स्थानिक व्यवसाय करायची परवानगी नाही. आणि हे काय खातात वर्गणीन उगत त्या ओला कोला भाडं वाढवून देत नाही, त्याला अधिकारच काय आहे? त्याचं ॲप आहे आणि ते बी बेकायदेशीर आहे. शासनानं कुठली मान्यता दिलेली नाही, फक्त त्यांनी अप्लाय केलेला आहे आणि तो कायद्याच्या कक्षेत आता येणारच, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. सर्व मराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी, काळी पिवळी टॅक्सी असू द्या, रिक्षा असू द्या, ओला कोणाचं भाडंच मारू नका, डिस्कनेक्शन करा. कशाला ओरडायला पाहिजे? उगाच दिशाभूल चाललेली आहे. नुसता रिक्षावाला हे झाला आणि ते झाला, काय रिक्षावाल्याला होत नाही. मीटरनं व्यवसाय करा, भारी नाकारू नका, आपापले पेपर व्यवस्थित ठेवा. आणि प्रथम ओला कोलाच्या गाड्या ह्यातून बाहेर काढणं हा एक मोठी समस्या झालेली आहे. आणि ओला कोलाची गाडीच नाही, ह्या गोरगरिबांच्या गाडी आहेत आणि ही खाली उगाच बोंबाबोंब करतात. शासनाला कायदा करावा लागेल पर्यटक परवान्याच्या गाड्यांना भाडं देण्यासाठी. कोण आहे ओला कोला? त्यानं पाक 2 रुपये किलोमीटर दिलं तर देऊन जाणं, काय करायचं आहे? ज्याला परवडेल तो लावल, पण स्थानिक धंदा मात्र करता येत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. राहिला प्रश्न बाईक टॅक्सीचा, बाईक टॅक्सी ही कुठं जाईल हे लवकरच तुम्हाला दिसेल. त्यांच्या गाड्या पकडतील, त्या गाड्या बी जप्त होणार आहेत, बाईकसुद्धा जप्त होणार आहेत. धन्यवाद. हा व्हिडिओ शेअर करा.